शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। गेल्या 9 दिवसापासून 7वा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते। मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची आमदार जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचाऱ्यांच्या 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत ठाण मांडले। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे। मंगळवारी उशिरापर्यंत प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। तसेच आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले। आमदार जगताप यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घातल्याने 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे। दिल्लीत आप नगर में संग्राम जगताप वो वक्त आएगा तो मैं दे दूंगी मेरी जान, लेकिन किसी को बदलने नहीं दूंगा मेरा बाबा साहेब का संविधान। नरेंद्र मोदी बढ़ा रहे हैं देश की शान, नहीं बदल सकता भारत का संविधान, अशा शेरो शायर खुमाकदास भाषणाने केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी नगर येथील सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्यात संबोधित केले। आमदार संग्राम जगताप यांचे विकास कामे जोरात चालू असून लवकरच अहमदनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून ही प्रतिमा सर्वोच्च न्यायालयातील बसवलेला बाबासाहेबांचा पुतळा हाच नगर शहरात उभारण्यात येणार असल्याचे कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले। नगर दौंड महामार्गावर झालेल्या नुकत्याच एका अपघातात 2 जण जागीच ठार झाले होते। त्यापाठोपाठ आता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे। अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून 4 जण जखमी आहे। अपघातात कारमधील जखमी अडकून पडले होते। स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच संदेश कारले यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। नगर दौंड महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। महामार्गावरील खड्ड्यांमुळे पुन्हा एकाचा बळी गेला आहे। मोठमोठे खड्डे पडले आहे, त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून अपघातही वाढले असल्याने तातडीने या महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अन्यथा आगामी काळात मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना नेते संदेश कारले यांनी दिला। अहमदनगर महापालिकेच्या कचरा संकलनाच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे। घराघरात कचरा गोळा करण्यासाठी पुरेसा कचरा वाहन किंवा मदतनीस उपलब्ध नाही। तसेच कचरा वाहन वेळेवर येत नाही, परिणामी कचरा रस्त्यावर किंवा गल्लीमध्ये साचत आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये जयश्री कॉलनी आणि निलगिरी पार्क सोसायटीत सोमवारी नगरसेवक गाडे यांच्या प्रयत्नातून घरगुती डस्टबिनचे वितरण करण्यात आले। या उपक्रमाद्वारे प्रभागातील 4000हून अधिक घरांमध्ये डस्टबिनचे वाटप करण्यात आले। नागरिकांनी या उपक्रमाचे मनपूर्वक स्वागत केले आणि आपल्या वॉर्ड आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली। तोफखाना पोलीस ठाण्यात नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक उपअधीक्षक कार्यालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यात मंडल अधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। त्यांना लाचखोरीच्या प्रकरणात पकडण्यासाठी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावला होता। लाचलुचपत विभागाने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर हे दोघेही पसार झाले होते। त्यानंतर या दोघांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला होता, तो आता न्यायालयाने अखेर फेटाळला आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.